स्वराज ट्रॅक्टरचे अधिकृत विक्रेते लक्ष्मी ट्रॅक्टर, कळंब, तालुका आंबेगाव येथे मिळेल ट्रॅक्टर दुरुस्ती, मूळ सुटे भाग आणि जुना ट्रॅक्टर बदलून नवीन घेण्याची सुविधा। संपर्क कानडे बंधू 94 030 63 63। लक्ष्मी ट्रॅक्टर, भक्कम ताकद, भक्कम विश्वास। चासगावच्या विकासाला गती देणाऱ्या महत्त्वाच्या कामाचा शुभारंभ शनिवार दिनांक 13 जून 2026 रोजी होणार आहे। सकाळी 9 वाजता चास बस स्थानक शेजारी महिला अस्मिता भवन आणि इंदिरानगर भूमिगत गटर योजना या विकास कामांचे भूमिपूजन संपन्न होणार आहे। या कामांसाठी एकूण 26 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून महिला अस्मिता भवनासाठी 16 लाख रुपये तर इंदिरानगर भूमिगत गटर योजनेसाठी 10 लाख रुपये मंजूर झाले आहेत। या कार्यक्रमाचे भूमिपूजन श्री सचिन भाऊ भोर यांच्या शुभ हस्ते पार पडणार आहे। यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाजीराव बारवे, सरपंच अर्चनाताई बारवे, उपसरपंच श्रीकांत शेगर तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य, अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे। चासगावच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या कामासाठी ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। आज या चास गावामध्ये अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब व सचिन भाऊ भोर यांच्या मार्गदर्शनाखाली चास ग्रामपंचायतीने अतिशय उत्कृष्ट असं काम या चास गावाच्या विकासामध्ये चालवलेलं आहे। यामध्ये सरपंच सौ अर्चनाताई बारवे, उपसरपंच श्रीकांत शेगर तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या विनंतीला मान देऊन सचिन भाऊंनी जिल्हा परिषदेमधून आपण मगाशी ज्या ठिकाणी भूमिपूजन केलं ते अस्मिता भवनासाठी 16 लाख रुपये व या ठिकाणी या इंदिरानगर मधील अंतर्गत गटाराच्या कामासाठी 10 लाख रुपये मंजूर केल्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीनं भाऊंचे व साहेबांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। तसेच या ग्रामपंचायत सर्व सदस्य, सरपंच, उपसरपंच यांचेही ग्रामस्थ म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी त्यांचं अभिनंदन करतो व हा भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं या ठिकाणी जाहीर करतो। आज चास गावामध्ये खऱ्या अर्थानं पाहिलं तर आज महिलांसाठी एक अस्मिता भवनची निर्मिती करायचं बऱ्याच दिवसापासूनचा आमचा संकल्प होता आणि आज तो खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी भूमिपूजनाच्या निमित्ताने पूर्णत्वास जातोय। त्याचा आनंद आमच्या सर्वच नागरिकांना या ठिकाणी आहे। आज 16 लाख रुपये निधी हा महिला अस्मिता भवनासाठी त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे आणि आज त्याचं भूमिपूजन गावचे सरपंच असतील, उपसरपंच असतील, गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक असतील यांच्या उपस्थितीमध्ये आज संपन्न झालेला आहे। एक भव्य अशी इमारत या ठिकाणी करणार आहोत। खालच्या बाजूला त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे आणि वरच्या बाजूला 2 मोठे हॉल, ज्या ठिकाणी महिलांना भविष्यामध्ये जर कोणता रोजगार करायचा असेल, कोणतं काम करायचं असेल तर त्यासाठी मोठे हॉल या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत। साधारणतः 1700 स्क्वेअर फुटाचं आसपास हे बांधकाम त्या ठिकाणी होते। पहिल्या टप्प्यामध्ये ग्राउंड फ्लोअरची शॉप आणि वरचा स्लॅब एवढं आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत। भविष्यामध्ये त्या वाढीव निधीची सुद्धा तरतूद त्या ठिकाणी या बांधकामासाठी करायचा आमचा प्रयत्न आहे आणि कमी येत्या 1-2 वर्षामध्ये ही बिल्डिंग त्या ठिकाणी पूर्णत्वास घेऊन जाण्याचा आमचा सर्वांचा या ठिकाणी मानस आहे। त्याचप्रमाणे इंदिरानगर या ठिकाणी आज भूमिगत गटारासाठी सुद्धा 10 लाख रुपये निधी मंजूर झालेला आहे। त्याचंही भूमिपूजन या ठिकाणी केलेलं आहे। त्यामुळं सांडपाण्याची व्यवस्था इंदिरानगर मधल्या लोकांसाठी चांगली त्या ठिकाणी होणार आहे। चास ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध असे चांगले उपक्रम सरपंच असतील, उपसरपंच असतील किंवा आमच्या सर्व ग्रामपंचायत सदस्य एक नेहमीच करत असतात आणि त्यांच्या उपक्रमाला आमच्या गावातील सर्व प्रमुख लोकांची साथ त्या ठिकाणी असते। त्यामुळे ग्रामपंचायती आज मनापासून अभिनंदन पण करतो आणि त्यांचं संपूर्ण चास ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो आणि असेच भविष्यामध्ये चांगली विकासाचे कामं तुम्ही गावामध्ये करत राहा अशा सदिच्छा आणि शुभेच्छा या ठिकाणी यांना देतो।